नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या अजने करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलला. चला तर आज आपला इंग्लिश ग्रामरचा तिसरा दिवस आहे. या इंग्लिश ग्रामरच्या 3 दिवसामध्ये आपण 2 टॉपिक कव्हर केलेले आहेत. ते म्हणजे आपले आर्टिकल एक्झॅक्ट कॉपी एक्झाम मध्ये कशी येते त्याविषयी, म्हणजे फिलर्स असतील किंवा स्पॉट द एरर असेल. त्यानंतर 2 नंबरच्या लेक्चरमध्ये आपण कव्हर केलं होतं इच आणि अदर एक्झाम मध्ये नेमकं कसं येते ते. तर आजच्या 3 नंबरचं लेक्चर आहे डिटरमायनरचा पार्ट सेकंड. तो म्हणजे बघणार आपण अनदर, अदर आणि द अदर. तर याचा यूज कसा आपल्याला टीसीएस, आयबीपीएस किंवा एमपीएससी किंवा इथली कुठलीही एक्झाम असो त्या एक्झाम मध्ये कसं आहे ते. सुरुवातीला आपण क्वेश्चन बघू. जर तुम्हाला या 5 प्रश्नांची उत्तर एक्झॅक्ट येत असेल तर तुम्हाला हे लेक्चर करायचं काहीच गरज नाही. आणि हे जे प्रश्न दिलेले आहेत ऑलरेडी एक्झाम मध्ये विचारलेले प्रश्न आहेत टीसीएस, आयबीपीएस किंवा एमपीएससी आणि बँकिंगच्या एक्झाम मधले. हाय म्हणजे आपण बेसिक पासून तर हाय लेवल पर्यंत जाणार. बघा, याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट्स करा, आणि नसेल येत तर काय कराल, या लेक्चरला आपल्याला काय करायचं आहे, कंटिन्यू करायचं आहे. हे 5 प्रश्न सोबतच हे 5 प्रश्न. आता मी तुम्हाला टीचिंग म्हणजे शिकवलेलं नाही, त्यामुळे मी याचे उत्तर सुरुवातीला सांगणार नाही. सुरुवातीला मी तुमचा एकदम कन्सेप्ट जो आहे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत एकदम एक्झॅक्ट काय करणार आहे, क्लिअर करणार आहे. आणि तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर मग मी तुम्हाला चॅलेंज करतो की या 10 प्रश्नाची उत्तर तुम्हाला एक्झॅक्ट येतील आणि विथिन 10 to 20 सेकंद मध्ये, म्हणजे तुम्हाला प्रश्न वाचता बरोबर त्याचं उत्तर येणार आहे. एवढी डेफिनेटली तुम्हाला काय आत्मविश्वास मी देतो. तर बघा, आता सुरू करूया आपण आपल्या टॉपिकला. तो म्हणजे आहे पहिला अदर, त्यानंतर अनदर आणि द अदर हे आपल्याला बघायचे आहे. बघा, आता जर अनदरचा जर मराठीत अर्थ बघितला तर दुसरा किंवा दुसरी होते. काय, दुसरा किंवा दुसरी होते. त्यानंतर अदरचा जर अर्थ जर आपण बघितला तर दुसरे होते. आणि द अदर जे आहे हे आपण शेवटी बघूया, कारण की याच्यावरती खूप सारे प्रश्न एक्झाम मध्ये येतातच, त्यामुळे याला शेवटी स्पेशल बघू आपण. तर बघा, अनदर म्हणजे काय, तर सरळ सरळ काय, दुसरा किंवा दुसरी. मग आता तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे, काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, की जो हा अनदर आहे, हा अनदर म्हणजे काय, अँड प्लस अदर. म्हणजे हा जो अनदर आहे हा कधीही वापरला जातो तो म्हणजे एकवचनी नामासाठी. कशासाठी, तर बघा, एकवचनी नामासाठी म्हणजे सिंग्युलर नामासाठी काय वापरायचं. जर तुमचं या अनदर किंवा अदर नंतर हे जे तुमचं डिटरमायनर आहेत, म्हणजे या डिटरमायनरच्या नंतर जे नाऊन येणार आहे, तर अनदर नंतर नक्की काय असायला पाहिजे, सिंग्युलरच नाऊन असायला पाहिजे. आणि अदरच्या नंतर काय, प्लुरल जे असते म्हणजे अनेक वचन जे नाव असते तेच यायला हवं. मुद्दा क्लिअर झाला का तुमचा. म्हणजे तुमचा नाव नसो. फॉर एक्झाम्पल बघू आपण. समजा इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, देअर आर अनदर बॉईज ऑन ग्राउंड. आता हे एक्झाम्पल दिलेलं आहे, इथं काय आपल्याला इरर दिलेला आहे. हा इरर आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे, त्यामुळे काही हरकत नाही. पण एक्झाम मध्ये माहित नसते आपल्याला इरर नेमका कुठे आहे, आणि तोच आपल्याला काय करावं लागते, शोधावा लागतो. मग बघा, आता हे या वाक्यावरून तुमचा एक्झॅक्ट मुद्दा क्लिअर होईल की अदर कधी वापरायचा आणि अनदर कधी वापरायचा. बघा, हा जो आहे अनदर, मी काय सांगितलं, फक्त एकवचनी नामासाठीच काय लागते, अनदर लागते. पण इथं तुम्ही बॉईज बघत आहात. आता बॉईज काय आहे, बॉईज हा ऑब्व्हियसली अनेकवचनी आहे. आता एकवचनी, अनेकवचनी ऑलरेडी मी तुम्हाला अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं कसं नाऊन फाइंड करायचं, हे एकवचन आहे की अनेकवचन आहे. समजा एखादं नाऊन दिलेलं आहे तर त्याचं काय करायचं, अनेकवचन करून पाहायचं. मग जर त्याचं अनेकवचन होत असेल तर त्याला काय म्हणायचं, नाऊन म्हणायचं. समजा गर्ल्स असेल तर गर्ल्स असेल तर गर्ल्सचा काय होणार आहे, अनेकवचन गर्ल्स होणार आहे. त्यानंतर व्हिलेज असेल तर व्हिलेजेस होणार आहे. सिटी असेल तर सिटीज होणार आहे. ऑपॉर्च्युनिटी असेल एक वचन मध्ये तर ऑपॉर्च्युनिटीज अनेक वचन मध्ये. म्हणजे ज्या ज्या शब्दाचं काय अनेक वचन होत आहे ते काय सर्वेचे सर्वे नाव, आणि त्याच्या पूर्वी काय लावत आहे आपण, डिटरमायनर लावत आहे. मग आता जर तुमचा इथं एकवचनी नाम असेल तर तुमचा डिटरमायनर काय असला पाहिजे, अनदर असला पाहिजे. काय, अनदर किंवा अन अदर म्हणतो आपण त्याला, कारण की अनदर हाच काय कॉम्बिनेशन आहे अँडचं प्लस अनदरचं. मग अँडचं प्लस अनदरचं जर कॉम्बिनेशन असेल तर याला काय म्हणायचं आपण, अँड अदर सुद्धा म्हणू शकतो, परंतु काय एकच शब्द आहे त्यामुळे अनदर म्हणायचा. मग आता लक्षात आलं का तुमच्या एक्झॅक्ट मला काय सांगायचं आहे, की जर तुमचा नाऊन काय असेल, सिंग्युलर असेल तर इथं सिंग्युलर मध्ये काय लावायचं, अदर लावायचं, सॉरी अनदर लावायचं. आणि जर अनेक वचन असेल तर काय लावायचा, अदर लावायचा. मग आता इथं इरर काय आहे, इथं हा अनेक वचन आहे परंतु आपल्याला काय पाहिजे, मग अदर पाहिजे. एक्झॅक्ट पॉइंट क्लिअर. बघा, पुढचे एक्झाम्पल वरून एक्झॅक्ट क्लिअर होईल. हा अनदर काय आहे, चुकीचा आहे. त्यानंतर सी हॅज मेड अदर मिस्टेक. आता मिस्टेक जी आहे, मिस्टेकचा मिस्टेक्स होते काय, ऑब्व्हियसली होते. मग हा मिस्टेक काय आहे,
ही जी मिस्टेक दिलेली आहे इथं मिस्टेक आहे एक वचन आहे. मग एक वचन असेल तर काय असायला पाहिजे, अनदर असायला पाहिजे. म्हणजे काय मिस्टेक साठी अदर आहे दिलेलं, परंतु ते चुकीचं आहे कारण की अदर हे अनेक वचनी नामासाठी असते. म्हणून इथं काय यायला पाहिजे, अनदर यायला पाहिजे. म्हणून हे वाक्य सुद्धा चुकीचं. 3 नंबरचं वाक्य बघा. आता देर आर अनदर वेज टू स्टे हेअर. वेज दिलेला आहे म्हणजे काय अनेक वचन आहे, म्हणून इथं काय असायला पाहिजे, अदर असायला पाहिजे. म्हणून हे वाक्य सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. त्यानंतर 4 नंबरचं वाक्य. आता हे तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करू शकता. एक्झॅक्ट एक्झाम मध्ये हेच येते, याच्या व्यतिरिक्त काही एक्झाम मध्ये नाही येत. फक्त बेसिक कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आपल्याला, अदर केव्हा वापरायचा आणि अनदर केव्हा वापरायचा. आणि बेसिक हे एकदम बेसिक आहे. ऍडव्हान्स मध्ये समोर आपण जाणारच आहोत. तर बघा, आय हॅव अदर फ्रेंड इन स्कूल. आता फ्रेंड जो आहे, फ्रेंडचा अनेक वचन फ्रेंड्स असते. मग जर इथं आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे काय, एक वचन, म्हणून इथं काय पाहिजे आपल्याला, एक वचन पाहिजे. मग एक वचन काय आहे आपलं, अनदर आहे. आता एक्झॅक्ट पॉइंट क्लिअर. म्हणजे तुम्हाला फक्त एवढं ध्यानात ठेवायचं आहे. आता एवढं जर ध्यानात ठेवलेलं असेल तुम्ही, तर तुम्हाला एक्झॅक्ट उत्तर येतील. अनदर केव्हा वापरायचा, तर सिंग्युलर नाउन असला तर त्याच्या समोर वापरायचा. त्यानंतर प्ल्युरल, समोर म्हणजे पूर्वी. त्यानंतर प्ल्युरल म्हणजे अनेक वचनी नाम जर असेल तर त्याच्या पूर्वी काय, अदर वापरायचा. द अदर आपण नंतर बघणारच आहोत. क्लिअर झाला. याचा तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा काढला चालते, राईट डाऊन सुद्धा केलं तर चालेल. तर बघा, आता हे समजलं तुम्हाला. अनदर नाही पाहिजे, इथं काय पाहिजे, अदर पाहिजे. त्यानंतर इथं अदर पाहिजे, इथं अनदर पाहिजे. त्यानंतर इथं काय पाहिजे, अदर पाहिजे. त्यानंतर इथं काय पाहिजे, अनदर पाहिजे. आणि ते का पाहिजे याचं एक्सप्लेनेशन आपण सांगितलेलं आहे. बघा, आता पुढे जाऊ आपण. पुढे आता हा मुद्दा क्लिअर झाला असेल तुमचा की ॲन अनदर कधी वापरायचा, त्यानंतर अदर कधी वापरायचा. त्यामुळे याच्यात तुम्हाला प्रॉब्लेम नसावा. काय, अदर अनदर कधी वापरायचा आणि अदर कधी वापरायचा. परंतु आता जर मिस्टेक, पुढे काय होणार, आता आपण ऍडव्हान्स लेवल 2 मध्ये जाऊ. पहिली लेवल आपण क्लिअर केलेली आहे. पहिल्या लेवल मध्ये फक्त तुम्हाला एवढंच माहित असायला पाहिजे, अदर केव्हा वापरायचा आणि अनदर केव्हा वापरायचा. म्हणजे एक वचन आणि अनेक वचनच्या स्वरूपात. पण आता पुढे बघा, आता हे 4 वाक्य दिलेले आहेत. इथं 4 वाक्य काय दिलेले आहेत, द अनदर दिलेलं आहे. काय, द अनदर बुक वॉज दॅट यू हॅव गिव्हन मी गुड, वाज गुड. त्यानंतर माय अनदर अंकल गेव मी धिस बुक. त्यानंतर अवर अनदर हाऊस इज इन पुणे. त्यानंतर हॅव यू सीन युअर अनदर फोन. आता 4ही वाक्य जर ऑब्झर्व केले तर 4ही वाक्य कशी दिसतात, एकदम बरोबर दिसतात. का बरोबर दिसतात बघा, अनदर आहे, बुक आहे, म्हणजे एक वचन आहे, एक वचन आहे. त्या अंकल एक वचन, अनदर एक वचन. त्यानंतर हाऊस एक वचन, अनदर एक वचन. त्यानंतर इथं काय दिलेलं आहे, फोन एक वचन, अनदर एक वचन. असं स्पष्ट दिसत आहे आपल्याला. परंतु जर तुम्ही बेसिक कन्सेप्ट क्लिअर केला, समजा हा अनदर आहे, हा अनदर म्हणजेच काय असते, ॲन प्लस अदर असते. हे तर तुमच्या लक्षात आलेलंच आहे. ॲन प्लस अदर म्हणजेच काय, अनदर असते. तर बघा, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करून घेऊ आपण सुरुवातीला. बघा, आय हॅव ॲन ॲपल. आता कितीही मूर्ख मुलगा असला किंवा मुलगी असली तर ते सांगणार आहे आय हॅव ॲन ॲपल, म्हणजे तिच्याजवळ किती किंवा त्याच्याजवळ किती ऍपल आहे आपल्याला समजते. आय हॅव ॲन ॲपल म्हणजे काय, फक्त एकच सफरचंद आहे. किती आहे, फक्त एक. ॲन ॲपल म्हणजे काय, एक सफरचंद. त्यानंतर अ बॉय म्हणजे काय, एक बॉय. तसंच हा ॲन ॲपल म्हणजे काय, एकच सफरचंद म्हणजे एकच ऍपल त्याच्याकडे आहे. हे आपल्याला स्पष्ट होते. कितीही मूर्ख मुलगा असला तर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम खरंच जर असेल तर त्याला याचा अर्थ एक्झॅक्ट माहित आहे. आता या वाक्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, नो प्रॉब्लेम. ग्रॅमॅटिकली त्यानंतर स्पेलिंग सर्वच काय आहे, व्यवस्थित आहे. परंतु जर आता असं दिलेलं आपल्याला, आय हॅव ॲन ॲपल, काय दिलेलं आहे, आय हॅव द ॲन ॲपल, आय हॅव द ॲन ॲपल. आता इथं प्रॉब्लेम काय झालेला आहे, तर हे वाक्य चुकीचं आहे. का चुकीचं आहे, तर बघा इथं द दिलेला आहे आणि अटी ॲन दिलेला आहे. आणि आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की 2 आर्टिकल तर सोबत येतच नाही, त्यामुळेही हे चुकीचं आहे. परंतु आपण काय डिटरमिनर शिकत आहे किंवा डिटरमायनर शिकवत आहे. मग डिटरमायनर मध्ये आपण बघितलेलं आहे काय असतात, डिटरमायनर मध्ये आयडेंटिफायर्स असतात आणि क्वांटिफायर असतात. हे पहिल्या लेक्चरमध्ये 2 नंबरच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेलंच आहे आपण. 2 नंबरचा दिवस लेक्चरचा होता तो, तर त्याच्यामध्ये कव्हर केलेलंच आहे. तर आता तुम्हाला माहित असायला पाहिजे द आणि ॲन हे काय आहेत, तर हे आयडेंटिफायर्स आहेत. म्हणजे डिटरमायनरचा पार्ट जो भाग असते, म्हणजे डिटरमायनरचे प्रकार असतात, आयडेंटिफायर आणि क्वांटिफायर. तर त्यातला हा काय आहे, आयडेंटिफायर आहे. द ही आयडेंटिफायर आहे आणि ॲन सुद्धा आयडेंटिफायर आहे. म्हणून आता परमनंट डोक्यात ठेवायचं की एका वाक्यामध्ये काय, एका वाक्यामध्ये 2 आयडेंटिफायर कधी सोबत येत नसतात. काय, 2 आयडेंटिफायर नेव्हर कम टुगेदर. काय, 2 आयडेंटिफायर नेव्हर कम टुगेदर. मग ते आयडेंटिफायर कोणती असो. आता आयडेंटिफायर कोणते कोणते आहेत,
बघा तुम्हाला ऑलरेडी शिकवलेलंच आहे की आयडेंटिफायर हे असतात आणि क्वांटिटीफायर हे असतात. आयडेंटिफायर मध्ये काय माय असीन, अवर असीन, हर असीन, हिज असीन, देअर असीन, युअर असीन, हे काय आहेत आपले आयडेंटिफायर्स आहेत. त्यानंतर सोबत धिस असीन, दॅट असीन, दोज असीन, दीज असीन, हे सुद्धा आयडेंटिफायर आहे. ए अँड द हे जे आर्टिकल दिलेले आहेत हे सुद्धा काय आहेत आयडेंटिफायर आहे. याच्याविषयी सविस्तर आपण लेक्चर नंबर 2 मध्ये शिकलेलो आहोत. बेसिक कन्सेप्ट आहे तो बेसिक कन्सेप्ट जर क्लिअर असेल तुमचा तर हा कन्सेप्ट तुम्हाला तसाच क्लिअर होते, आणि जर क्लिअर नसेल तर हा लक्ष द्या. हे काय आहेत आयडेंटिफायर आहेत. हे शब्द कशासाठी वापरतात नामाच्या पूर्वी, तर त्या नामाचं आयडेंटिफिकेशन करायसाठी. समजा पेन असेल तर माय पेन म्हणजेच काय आयडेंटिफाय झाला पेन कोणाचा आहे. त्यानंतर हा पेन असेल तर धिस पेन आयडेंटिफाय झाला हा काय आहे. त्यानंतर एक पेन असेल तर काय अॅन पेन नाही म्हणू शकत आपण, काय अ पेन म्हणणार आहे. तर अ पेन म्हणजे काय आयडेंटिफिकेशन केलं. तर बघा हे ऑलरेडी मी तुम्हाला त्या लेक्चर मध्ये समजून सांगितलेलं आहे. याच्यावर एक्झाम मध्ये प्रश्न बी कसे येतात ते सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु आता तुम्हाला लक्षात असायला पाहिजे हे काय आहेत आपले आयडेंटिफायर आहेत. मग हे जर आयडेंटिफायर असतील तर याच्या समोर दुसरा आयडेंटिफायर कधीच नसणार. म्हणजे एका आयडेंटिफायर सोबत काय एकच, म्हणजे दुसरा आयडेंटिफायर कदापिही चालणार नाही. तर एका सोबत एकच असायला पाहिजे, म्हणजे दुसरा नसावाच. फॉर एक्झाम्पल जसं इथं आपल्याला प्रश्न दिलेला आहे, द काय आहे आयडेंटिफायर आहे आणि एन काय आहे आयडेंटिफायर आहे. मग असे दोन आयडेंटिफायर एका सोबत कधीच चालणार नाहीत. लक्षात आलं तुमच्या. आता म्हणजे तुम्हाला फक्त डोक्यात एवढं ठेवायचं आहे की नेव्हर टू आयडेंटिफायर कम टुगेदर. दोन आयडेंटिफायर कधीच सोबत येत नसतात. मग आता पुढचं एक्झाम्पल बघू आपण. फॉर एक्झाम्पल आय हॅव माय अॅन ऍपल. काय आय हॅव माय अॅन ऍपल. आता माय काय आहे आयडेंटिफायर आहे, अॅन काय आहे आयडेंटिफायर आहे. बेसिक मिस्टेक. हा असाच प्रश्न तुम्हाला एक्झाम मध्ये येते की असं वाक्य दिलेलं असते त्याच्यामध्ये अशी मिस्टेक केलेली असते, स्पॉट द इरर असं केलं जाते. तर माय अॅन हे दोन्हीही काय आहेत, माय आणि अॅन हे दोन्ही आयडेंटिफायर आहेत. मग हे दोन्ही आयडेंटिफायर असेल तर हे वाक्य काय झालं चुकीचं झालं. फॉर एक्झाम्पल अजून एक वाक्य बघू. अजून एक वाक्य काय आय हॅव वन अॅन ऍपल. आता वन अॅन ऍपल, वन म्हणजे किती एक, आणि अॅन मध्ये किती सुद्धा, अॅन मध्ये सुद्धा काय एकच होते. मग असं आपण म्हणतो काय, तुम्हाला समजा एखादा बिस्कुटचा पुडा लागत असेल तर आपण म्हणतो काय एक एक बिस्कुटचा पुडा. काय बिस्कुट तो चाट बुडून जो खात असतो आपण, किंवा पार्लेजी जो काही असेल तो तुम्ही जो खात असाल तो, तर आपण म्हणतो काय एक पुडा आणि अजून एक पुडा, म्हणजे एक एक, म्हणजे एक परत परत लिहायचं कशाला गरज आहे. आय हॅव अॅन ऍपल म्हणजेच काय माझ्याकडे एक सफरचंद आहे, म्हणजे सेम हे. मग परत एक हा लिहायचं काम आहे का नाही. म्हणजे सरळ सरळ काय हे दोन सोबत कधीच येणार नाहीत. सेम मिनिंग वाले दोन सोबत कधीच येत नसतात. वन चाही अर्थ एकच आहे, अँडचाही अर्थ एकच आहे. काय लक्षात आला पॉईंट तुमच्या, की दोन सेम मिनिंगचे सोबत शब्द येत नसतात. समजा समानार्थी शब्द असतील तर ते दोन्ही समानार्थी शब्द सोबत जर जोडले तर काय रिपिटेशन होणार आहे. मग हे काय झालं रिपिटेशन झालं. मग हे काय ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे, म्हणून हे वाक्य सुद्धा काय आहे चूक आहे. पुढे एक वाक्य बघू आपण. आय हॅव नो अॅन ऍपल. आय हॅव नो अॅन ऍपल. आता नो आहे आणि अॅन आहे. आय हॅव नो अॅन ऍपल. सरळ सरळ नो हा काय सांगते काहीच नाही, आणि अॅन ऍपल काय सांगते एक ऍपल. काय अॅन ऍपल काय सांगते एक ऍपल, आणि नो काय सांगते काहीच नाही. मग अशी कंडिशन होऊ शकते का कधीतरी, काहीच नाही आणि एक आहे. काय अॅन ऍपल म्हणजे एक ऍपल आणि नो म्हणजे काय काहीच नाही, म्हणजे झिरो. नो म्हणजे काय झिरो, आणि हा अॅन म्हणजे काय वन. मग झिरो वन सोबत येऊ शकतात का कधी, की बा माझ्याजवळ झिरो आणि एक ऍपल आहे असं होऊ शकते काय, नाही. ऑब्विसली सरळ सरळ हा इथे लिहू शकते आय डोंट हॅव अॅन ऍपल. काय आय डोंट हॅव अॅन ऍपल. आलं का लक्षात तुमच्या. नो आणि अॅन हे दोन सोबत कधीच येणार नाही. एवढं जरी तुमच्या लक्षात आलं असेल तर हे चारही प्रश्न तुम्हाला एकदम हलवा वाटतील. आता सुरुवातीलाच दाखवले होते मी हे चार प्रश्न, सुरुवातीला म्हणजे या टॉपिकच्या संदर्भात बोलत आहे. बघा आता पहिला प्रश्न काय आहे, काहीच नाही तुम्हाला वाचता बरोबर लक्षात येईल. काय द अनदर बुक. आता सरळ सरळ अनदरचा अर्थ मी सांगितलेला आहे अॅन प्लस अदर. मग आता अॅन येत आहे आणि द येत आहे, मग अॅन आणि द सोबत येणार आहे काय, नाही. ऑब्विसली का नाही येणार, कारण की दोन आयडेंटिफायर सोबत नसतात, म्हणून पहिलं वाक्य काय झालं चूक झालं. त्यानंतर माय अनदर, माय झाला हा, त्यानंतर अनदर साठी काय आहे अॅन आहे. काय माय आणि अॅन हे दोन्ही काय आहेत आयडेंटिफायर आहे, मग सोबत येणार आहेत काय, ऑब्विसली नाही येणार, म्हणून हे वाक्य सुद्धा काय झालं चूक झालं. त्यानंतर वरचं सुद्धा चूक झालं. अवर अनदर. काय अवर सोबत अनदर, अवर काय आयडेंटिफायर आहे, अँड काय हे तुमचं आयडेंटिफायर आहे, म्हणून हे सुद्धा काय येणार चूक येणार. त्यानंतर हॅव यू सीन युअर अनदर फोन. युअर आणि अनदर काय दोन आयडेंटिफायर सोबत आहेत, येणार नाहीत. आला का लक्षात. आता दोन आयडेंटिफायर कधी सोबत येत नसतात.
मग दोन आयडेंटिफायर जर सोबत येत असतील तर ते काय असते, मिस्टेक असते, त्याच्यामध्ये इरर असते. मग आपल्याला ते स्पॉट करायला लागते. म्हणून आपल्याला प्रश्न विचारला जातो स्पॉट द इरर. आणि आपल्याला काय बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसल्यामुळे आपण त्याला आयडेंटिफाय करू शकत नाही. परंतु आता तुमचं आयडेंटिफाय म्हणजे तुम्हाला आयडेंटिफाय करायला आता सोपी जाणार आहे. का सोपी जाणार आहे? द आणि अनदर दिसला, सरळ काय करून टाकायचं, पुढचं वाचायचंच काम नाही, चुकीचं आहे. माय अनदर दिसला, पुढचं वाचायचंच काय नाही, चुकीचं आहे. अवर अनदर दिसला, पुढचं वाचायचंच काम नाही, चुकीचं आहे. त्यानंतर युअर अनदर दिसला, बाकीचं वाचायचंच काम नाही. शब्दाचा अर्थ समजो, काही असो ते, नो प्रॉब्लेम. फक्त तुमच्या रूल्स मध्ये तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहे ना, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. बघा ना, पुढे जाऊ आता आपण थोडस. पुढे काही प्रश्न दिलेले आहेत, जवळपास 10 प्रश्न आहेत. 5 प्रश्न आपण घेऊ आणि 5 प्रश्न तुम्हाला असाइनमेंटसाठी तुम्हाला लागतील तर तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. बघा, पहिलं काय आहे, शी नीड अनदर 3 days. आतापर्यंत जेवढं शिकवलं आपण ते सर्वांच्या याच्यावर आहे. काय जेवढं शिकवलं आपण त्या सर्वांच्या याच्यावर आहे. जेवढं आपण शिकवलं तेवढ्या सर्वांच्या याच्यात आहे. काय आहे हे कन्सेप्ट ज्याचे क्लिअर झाले असतील ना आतापर्यंत, तेवढ्या कन्सेप्टवरच हे सगळे प्रश्न आहेत. एकूण 10 प्रश्न आहेत. 10 पैकी 5 सुरुवातीला आणि 5 शेवटी. तर ते 5 तुम्हाला होमवर्क म्हणून 5 आपण सॉल्व्ह करू. त्यानंतर दुसरा कन्सेप्ट यायचा. बघा, सी नीड अनदर 3 days. आता अनदर दिलेला आहे, 3 दिलेला आहे. आता 3 माहित आहे आपल्याला काय आहे, अनेक वचन आहे. त्यानंतर अनदर काय आहे, चालणार नाही. का चालणार नाही? अनदर असेल तर एक वचन पाहिजे. मग 3 काय आहे, डेज आहेत. 3 days काय आहे, अनेक वचन आहे, म्हणून रॉंग झालं. कॅन यू गिव्ह मी सम अनदर ऑप्शन्स. ऑप्शन्स आहेत, काय आहे, अनेक वचन आहे, म्हणून अनदर चालणार नाही. काय पाहिजे, अदर पाहिजे. त्यानंतर आय डोंट लाईक धिस शर्ट, शो मी एनी अदर. काय, आय डोंट लाईक धिस शर्ट, शो मी एनी अदर. एनी दिलेला आहे आणि अनदर दिलेला आहे, म्हणजे दुसरे. सरळ काय, अनेक वचन, आणि हा सुद्धा काय, अनेक वचन, हे सुद्धा चालणार नाही. ही मेट अनदर हिज कलिग. काय, ही मेट अनदर हिज कलिग ऍट द इव्हेंट. अनदर हिज कलिग्स. आता हे काय, अनेक वचन आहे आणि हे काय आहे, एक वचन आहे, म्हणून हे सुद्धा चालणार नाही. देअर आर नो अनदर वेज. वेज काय आहे, एक वचन, अनेक वचन आहे, म्हणून इथं काय पाहिजे, अदर पाहिजे अनेक वचन साठी. त्यानंतर सेम 5 प्रश्न हे आहेत. स्क्रीनशॉट लागेल, स्क्रीनशॉट काढा. आपल्या अजनी करिअर अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाल्यानंतर तिथं तुम्हाला हे प्रॅक्टिस करायला मिळते, सोबतच त्याची आन्सर की सुद्धा बघायला मिळेल. तर बघा, पुढे जाऊ. आता महत्वाचा मुद्दा आहे, याच्यावर डेफिनेटली प्रश्न येतो म्हणजे येतोच, कारण की डेफिनेट मध्ये येते हे. तर काय, द अदर दिलेला आहे. आता द अदर जी आहे हे कधी वापरायचं, जर एखादी कंडिशन डेफिनेट असेल. आता डेफिनेट इनडेफिनेट कंडिशन विषयी ऑलरेडी आपण इच आणि अदर मध्ये शिकलेलोच आहोत, की डेफिनेट कंडिशन असली की इच वापरतात, इनडेफिनेट कंडिशन असली की अदर वापरतात. सॉरी, काय, इच अदर, अदर वापरतात. हे आपण ऑलरेडी एव्हरी मध्ये आहे ते, इच आणि एव्हरी. काय, डेफिनेट कंडिशन असले की इच वापरता, इनडेफिनेट असले की एव्हरी वापरता. हे ऑलरेडी शिकलेलं आहे, म्हणून आपल्याला डेफिनेट इनडेफिनेट कंडिशन ऑलरेडी माहितच आहे. त्यामुळे याच्यात जास्त मी तुम्हाला समजून सांगणार नाही. तरी एक सिंपल उदाहरण देतो तुम्हाला. आता समजा हा एक काय आहे, हे एक अलमारी आहे. आता या अलमारीला असे काय आहेत, वेगवेगळे बॉक्स आहेत. हा एक बॉक्स, हा 2 बॉक्स, 3 बॉक्स, 4 बॉक्स, असे टोटल 4 बॉक्स आहे. आता या बॉक्स मध्ये एक वस्तू ठेवलेली आहे, समजा बॉल ठेवलेला आहे. कोण्या एक, समजा हे अलमारी आहे, जस्ट गिव्ह मी 1 minute. हे अलमारी आहे आणि या अलमारीत एका बॉक्स मध्ये काय ठेवलेलं, आपण एक बॉल ठेवलेला आहे. आणि हा एक मुलगा आहे. काय आहे, हा एक मुलगा आहे. आता या मुलाला आपण काय म्हटलं की जा अलमारी मधला बॉक्स आण. मग मुलगा अलमारी जवळ जाईल, अलमारी मधला बॉक्स काय जाईल. त्यानंतर मुलगा विचारेन कोण्या बॉक्स मध्ये आहे, तर आपण काय म्हणतो त्याला, दुसऱ्या बॉक्स मध्ये आहे. मग दुसऱ्या बॉक्स मध्ये आहे, याची गॅरंटी आहे का तो याच बॉक्स मध्ये जाईल? तो याही बॉक्स मध्ये जाऊ शकते, याही जाऊ शकते, याही जाऊ शकते. त्यामुळे त्याचा जो कन्फर्म आहे का, म्हणजे तो डेफिनेट आहे का, त्याला माहित आहे का नेमका कोणत्याच अलमारीत बॉक्स आहे. तो येईन सरळ अलमारीत चेक करेन, तो म्हणे याच्यात तर काहीच नाही. मग तो म्हणे तू दुसऱ्या बॉक्स मध्ये पाय. मग दुसऱ्या बॉक्स मध्ये गॅरंटी नाही तो याच्यातच पाहिजे, तो याच्यात पण पाहू शकते, दुसऱ्या याच्यात किंवा याच्यात पण पाहू शकते. म्हणजेच काय झालं, डिफिनेट कंडिशन नाही. मग डिफिनेट कंडिशन कधी असणार आहे, फॉर एक्झाम्पल हे एक अलमारी आहे, काय आहे, आणि याला 2 बॉक्स आहेत आणि या दुसऱ्या बॉक्स मध्ये बॉल आहे. हा मुलगा आला, या मुलाला आपण काय म्हटलं, या अलमारी मधला एक बॉक्स काय, या अलमारी मध्ये जाय आणि बॉक्स नंबर 2 मधला बॉल आण. हा मुलगा आहे ना, डायरेक्ट काय जाणार, बॉक्स नंबर 2 काय करणार, ओपन करणार आणि बॉल घेऊन येणार. काय झाली, कंडिशन एकदम डिफिनेट झाली. काय झाली, कंडिशन एकदम डिफिनेट झाली. हे डिफिनेट इनडिफिनेट कंडिशन जे असतात हे ऑलरेडी
मी एक्सप्लेन केलेलंच आहे, पण तुम्हाला याच्यात जर तुम्ही नवीन असाल तर तुमच्यासाठी परत एकदा आपण काय केलं इथं डिस्कस केलं. मग आता डिफिनेट कंडिशन इनडेफिनेट कंडिशन तुम्हाला समजली. सेम जर तुमची जर डिफिनेट कंडिशन असेल तर द अदर वापरायचा, इनडेफिनेट कंडिशन असेल तर तुम्हाला माहितच आहे अनदर असते आणि अदर असते, ते ऑलरेडी आपण शिकलेलोच आहे. म्हणजे अनदर आणि अदर हे काय आहेत, इनडेफिनेट आहे, तर द अदर काय आहे, डेफिनेट साठी वापरल्या जाते. फॉर एक्झाम्पल, या एक्झाम्पल वरून क्लिअर होऊन जाईल. आय हॅव टू कार, वन इज देअर अँड द अदर इज मिसिंग. काय वापरला आपण, द अदर. मग द अदर बरोबर आहे की चुकीचं आहे कशावरून समजेल, फक्त कंडिशन बघा नेमकी वाक्यात काय. आय हॅव टू कार्स, त्याच्याजवळ 2 कार आहेत. वन इज हिअर, एक इकडे आहे. मग आता डेफिनेटली तुम्हाला माहित पडले की नाही, दुसरी त्याच्याजवळ किती कार आहेत, 2 आहेत. म्हणजे एक इथं आहे तर दुसरी म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर त्याची दुसरी कार येणार. म्हणजे काय, डेफिनेटली तुम्हाला समजलं की याच्याजवळ 2 कार आहेत, त्यातली एक इथे आहे, इथं आहे, आणि दुसरी कुठं आहे, तर दुसरी साठी काय लावला, द अदर. द अदर का लावला, कारण की ते डेफिनेटली माहित आहे तुम्हाला. काय, दुसरी तुम्हाला डेफिनेटली माहित आहे, त्याच्याजवळ 2च कार आहेत. 3 असत्या तर आपण अदर लावला असता किंवा अनदर लावला असता. बट इथं काय आहे, डेफिनेटली माहिती आहे 2च कार आहे, एक इथं आहे, आणि दुसरीसाठी काय लावला, द अदर लावला. फॉर एक्झाम्पल अजून दुसरं आपण वाक्य पाहू. दुसऱ्या वाक्यावरून एकदम क्लिअर होईल. माय वन लेग इज गुड बट द अदर इज इंज्युअर. काय वापरला, द अदर वापर. का द अदर वापरला इथं, माणसाला पाय किती असतात, ऑब्विसली 2 पाय असतात. हे पाय आहेत माणसाचे, डोंट गेट सिरियस. तर काय, हे 2 माणसाचे पाय आहेत. आता माणसाला पाय किती असतात, 2च असतात. मग 1 पाय गुड आहे, म्हणजे 1 लेग इज गुड, आणि दुसरा लेग काय, ऑब्विसली दुसऱ्यासाठी आपण काय म्हणणार आहे, द अदर म्हणणार आहे. द अदर लेग्स किंवा द अदर इज इंज्युअर. का आपण द अदरच वापरला, द अदर याच्यासाठी वापरला आपण, कारण की द अदर मध्ये डेफिनेटली समजलं आपल्याला की माणसाला 2च पाय असतात. मग एक इथं आहे तर दुसरा काय आहे, इंज्युअर आहे. एक चांगला आहे तर दुसरा काय आहे, खराब झालेला आहे. अजून एक एक्झाम्पल बघू याच्यावरून. आता एक्झॅक्ट समजी. द ड्रायव्हर काय, आय वॉज ड्रायव्हिंग द कार विथ 1 हँड. आता माणसाला हँड किती असतात, 2 असतात. म्हणजे इथं कंडिशन डेफिनेट दिलेलीच आहे. काय, I was driving the car with 1 hand and releasing the ice cream with another hand. Another आहे काय, नाही सॉरी, काय, द अदर हँड. द अदर हँडच का म्हटलं, कारण की एक हात काय, आईस्क्रीम जो खाऊन राहिला तो एन्जॉयमेंट, रिलिशिंग म्हणजे तो आनंद घेऊन राहिला त्या आईस्क्रीमचा. आणि अदर हँड का म्हटलं, कारण की त्याचा एक हँड माहित आपल्याला ड्रायव्हिंग करत आहे, आणि सेकंड हँड काय करत आहे, तर त्याचा सेकंड हँड आईस्क्रीम खाण्याचा आनंद घेत आहे. म्हणजे काय, इथं डेफिनेटली माहित आहे आपल्याला की माणसाला हात किती असतात, 2 असतात. तिथं काय होतं, माणसाला पाय किती असतात, 2 असतात. त्यानंतर त्याच्याजवळ किती कार होत्या, डेफिनेटली माहित होतं 2 कार होत्या. सेम आता एक्झाम्पल बघा. सी ओव्हर अ रिंग इन 1 फिंगर अँड डायमंड रिंग इन अनदर फिंगर. आता इथं अनदर वापरला. का अनदर वापरला, द अदर का नाही वापरला, तर बघा तुम्हाला एक रिंग, 2 रिंग दिल्या. एक रिंग तुम्ही तुमच्या या बोटामध्ये घातली, तर या बोटामध्ये एक रिंग घातली आणि तुम्हाला म्हटलं की दुसरी रिंग मी दुसऱ्या बोटात घातली. मग दुसऱ्या बोटात घातली तर तुमच्याजवळ डेफिनेटली आहे काय, की हेच बोट असेल, हे बोट असेल, की हे बोट असेल, हे बोट असेल. खूप ऑप्शन तुमच्याकडे उपलब्ध असतील. मग खूप ऑप्शन जर तुमच्याकडे उपलब्ध असतील तर त्याच्यापैकी एका कोणत्या तरी बोटात, मग एका कोणत्या तरी बोटात म्हणजे काय, अनदर काय, फिंगर्स दिलेला आहे, फिंगर आहे, एक वचन आहे म्हणून अनदर आला. फिंगर्स असतं तर अनदर्सच्या ऐवजी काय आलं असतं, अदर्स आलं असतं. काय, अदर आलं असतं. म्हणजे तुमचा मुद्दा क्लिअर झाला की डेफिनेट कंडिशन असली की द अदर लावायचा, इनडेफिनेट असली की अनदर किंवा अदर लावायचा. अजून एक एक्झाम्पल पाहू. द फर्स्ट पार्ट ऑफ छावा मूवीज वॉज एंगेजिंग अँड द अदर पार्ट वॉज इमोशनल. काय दिलेला आहे आता, द अदर दिलेला. द अदर का दिलेला आहे, द अदर, कारण की मूवीज आहे. मूवीजची किती म्हटलं आपण, 2 पार्ट म्हटलं. 1 पार्ट इज काय म्हटलं, एंगेजिंग आहे, आणि दुसरा पार्ट काय आहे, इमोशनल आहे. मॅक्झिमम लोकांनी छावा मूवीज बघितली सुद्धा असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी माहितला पहिल्या याच्यात माणूस एंगेज होतो आणि दुसऱ्या याच्यात काय होतो, इमोशनल होतो. तर सेम इथं आहे. तर काय, इथं 2 पार्टचा उल्लेख केलेला आहे. 1 पार्ट ऑफ छावा, मूवीचे पार्ट 2च असणार आहेत ना. पहिला पार्ट समजा इंटरव्हल पर्यंतचा, तो काय आहे, एंगेजिंग आहे, आणि दुसरा पार्ट म्हणजे डेफिनेटली माहिती आहे आता दुसरा पार्ट म्हणजे काय, द अदर पार्ट. बघा आता तुमचे कन्सेप्ट क्लिअर झालेलेच असतील. तर बघा आता इथं तुम्ही प्रश्न दिलेले आहेत तुमच्यासाठी काही महत्वाचे. तर हे प्रश्न जर तुम्ही सॉल्व्ह केले तर तुम्हाला एक्झॅक्ट हा टॉपिक समजलेला आहे असंच आपण कन्सिडर करू. बघा आता पहिला प्रश्न आहे, सी बॉट अनदर ऍपल्स फ्रॉम स्टोअर. काय, अनदर दिलेला आहे आणि ऍपल्स दिलेला आहे, चालणार आहे का, ऑब्विसली. जर तुमचा आता कन्सेप्ट इथं आपल्या लेक्चर केलं असेल
तर तुमचा हा कन्सेप्ट, हे सुरुवातीला मी एक्झाम्पल दिलेले आहे. सुरुवातीला तुम्हाला जे 10 एक्झाम्पल दिलेले आहेत ना, तेच हे एक्झाम्पल आहेत. आता ते आपण सॉल्व्ह नव्हते केले सुरुवातीला, आता इथं सॉल्व्ह करू. तर बघा, सी बॉट अनदर, हे मी सॉल्व्ह नाही, आता तुम्ही सॉल्व्ह करत. बघा, ऍपल्स आहे अनेक वचन म्हणून अटी काय लागणार आहे, अदर लागणार आहे. त्यानंतर कॅन यू गिव्ह मी सम अनदर आयडियाज, आयडियाज आहे म्हणून इथं काय लागणार आहे, अदर लागणार आहे. त्यानंतर आय हॅव 2 पेन्स, काय बघा, आय हॅव 2 पेन्स, कंडिशन ध्यानात ठेवा, डेफिनेट कंडिशन, आय हॅव 2 पेन्स, 1 इज ब्लू अँड अनदर चालणार आहे का, ऑब्विसली नाही, काय पाहिजे, द अदर. का द अदर, कारण त्याच्यात 2च पेन आहेत, एक ब्लॅक आहे एक ब्ल्यू आहे. त्यानंतर 3 नंबर झाला. 4 नंबर बघा, वी नीड अदर इन्फॉर्मेशन्स, इन्फॉर्मेशन्स आहे अनेक वचन आहे, अदर काय आहे, बरोबर आहे का, बिफोर मेकिंग अ डिसिजन, वी नीड अदर इन्फॉर्मेशन्स बिफोर मेकिंग अ डिसिजन, हे वाक्य काय आहे, बरोबर आहे, कारण इन्फॉर्मेशन्स आहे, त्यानंतर अदर्स आहे. त्यानंतर ही मेट अनदर हिज कलिग ऍट द कॉन्फरन्स, काय, याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये द्या. सोबतच आता अजून हे 6 प्रश्न बघा. द अदर स्टुडंट इज वेटिंग आउटसाइड, मग द अदर आपल्याला डेफिनेट माहित आहे का, कोणता विद्यार्थी आहे बाई, 2 विद्यार्थी असतील त्यातला एक जर म्हटला असता तर आपण डेफिनेटली कन्सिडर केलं असतं, म्हणून द अदर लावला असता, म्हणून हे काय चूक आहे. स्टुडंट्स आहेत म्हणून काय इथे येणार आहे, फक्त अदर येणार आहे. त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट, आय डोंट लाईक धिस शर्ट, शो मी एनी अदर. आता एनी सोबत अँड चालत नाही, एनी अँड नो प्रॉब्लेम, ते आपण ऑलरेडी शिकलो. सी हॅज अदर वन रिझन, अदर वन चालते का, नाही बाबा, मला नाही चालत वन आणि अदर, सॉरी, सी हॅज अदर, अदर साठी, वन साठी अदर चालते का, नाही, एक वचन आहे ते एक वचन अनदर पाहिजे. त्यानंतर देर आर नो अनदर, हे नो अनदर सांगितलं, नो सोबत अनदर चालत नाही. आय बोरो, काय, अनदर इक्विपमेंट्स, इक्विपमेंट्स आहे अनेक वचन आहे म्हणून हे चालणार आहे का, ऑब्विसली नाही चालणार. तर बघा, हे काय झालं आपलं 3 नंबरचं लेक्चर झालं. 3 नंबरच्या लेक्चर मध्ये स्पॉट द एरर सोबतच तुमचे याच्यामध्ये तुमचे फिलर सुद्धा कव्हर होत जातील. तर बघा, पुढचेही कन्सेप्ट आपल्याला सेम कव्हर करायचे आहेत, प्रॅक्टिस सोबत कन्सेप्ट क्लिअर. कन्सेप्ट जर क्लिअर झाला ना तर हे तुम्हाला एकदम हलवा लागणार आहे. जसं की आता जर तुम्ही कोणताही यातला प्रश्न उचलला, हाच नाही तर कुठलाही, तर तुम्हाला एक्झॅक्ट माहित आहे प्रॉब्लेम कुठे आहे, म्हणजे पाणी कुठं मुरतंय. समजा फॉर एक्झाम्पल तुझ्यासाठी हा अवर अनदर, अवर सोबत अनदर चालत नाही, का चालत नाही, कारण की अवर आयडेंटिफायर अँड आयडेंटिफायर, नो टू आयडेंटिफायर टुगेदर. इथं काय पाहिजे मग, इथं समजा जर रिप्लेस करायचा झाला तर मग काय रिप्लेस करावं लागेल इथं, तर इथं अदर रिप्लेस करावं लागेल, काय अदर, की दुसरं काही रिप्लेस करू शकतो आपण. तुम्ही काय करा, कमेंट बॉक्स मध्ये सांगा, एकदम इझी आहे ते, नो प्रॉब्लेम. बघा, आता चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्यानंतर बेल आयकॉनला दाबा, म्हणजे वेळेवर तुमच्यापर्यंत लेक्चर पोहोचतील. सोबतच लेक्चरची लिंक जर तुम्हाला कंटिन्यू हवी असेल तर अजनी करिअर अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन होऊ शकता. नमस्कार, तर भेटूया पुढच्या